नमस्कार मित्रांनो, मी आपल्या केमस्टार या गोट फार्म चॅनलमध्ये अमोल उबाळे सरचे स्वागत करीत आहे. आजचा चर्चेचा विषय म्हणजे की शेळी पालनातलं एक चारा नियोजन थोडक्यात कसं असावे. चाऱ्यामध्ये विशिष्ट दोन प्रकार पडतात, एक सुका चारा आणि एक ओला चारा. तर सुक्या चाऱ्यामध्ये पण 2-3 प्रकारचे चारे आहे. ओल्या चाऱ्यामध्ये तर खूप सारे प्रकारचे आपण चाऱ्यांची लागवड आपल्या शेतीमध्ये करू शकतो. आपल्याकडे जशा प्रमाणात क्षेत्र उपलब्ध असेल त्या हिशोबाने प्रत्येक शेतकऱ्यांची क्षेत्र हे वेगवेगळे आहे, त्याप्रमाणे ते आपापली लागवड करू शकतात. परत चारा लागवडीचं हे नियोजन हे किती शेळीपालक किती शेळ्यांचं नियोजन करणार आहे, त्याला किती शेळ्यांची संख्या वाढवायची, प्राण्यांची संख्या वाढवायची, त्या हिशोबाने तो एक चारा लागवडीचं नियोजन करू शकतो. थोडक्यात तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर शेळीपालनाचे दोन मुख्य चारे, सुका चारा आणि ओला चारा. मी सांगितल्याप्रमाणे यांचा जो रेशिओ हा 60-40चा रेशिओ असावा, म्हणजे 60% आपण एक सुका चारा शेळीला द्यावा दिवसभरात आणि एक 40% ओला चारा. तर सुक्या चाऱ्यामध्ये मोस्टली जर सांगायचं जर झालं तर आपण एक कडबा देऊ शकतो ज्वारीचा. तो खूप शेळीसाठी फायदेशीर आहे. तो दिवसातून एक टाईम शेतकऱ्यांनी दिलाच पाहिजे, मोस्टली इव्हिनिंगच्या टायमाला, कारण त्यामुळे शेळींची पचनशक्ती वाढते व जे बाकी ओला चारा वगैरे ते दिवसभरात खाते ते त्याचं व्यवस्थित डायजेशन होऊन शेळींचं वजन वाढीसाठी खूप फायदा होतो. एक कडबा एक अवश्य ठेवा. त्यानंतर भुस्सामध्ये जे आपण त्याला भूस म्हणतो, काही भागात काही ठिकाणी भुस्सा म्हणतात, एक तूर भूस, सोयाबीन भूस आणि हरभरा भूस, हे एक 3 शेतकऱ्यांनी आपापल्या क्षेत्रात जशी त्याचे ज्या सीझननुसार ते अवेलेबल होतं त्या सीझनमध्ये त्यांनी ते स्टोरेज करून ठेवावं. आता त्याच्यात 10 शेळ्यांचं स्टोरेज वेगळं असू शकतं, 20 शेळ्यांचं वेगळं असू शकतं, 30-40 शेळ्यांचं वेगळं असू शकतं. प्रत्येकाच्या कॅपॅसिटी हिशोबावर ते ठरवा. आपण त्याचा व्हिडिओ एक वेगळा बनवू की किती शेळ्यानुसार किती चारा नियोजन लागेल. त्यानंतर हे झालं स्टोरेज करण्याचं. सुका चारा तर तुम्हाला स्टोअर करणं आहे. नंतर राहिला ओला चारा. ओल्या चाऱ्यामध्ये मुख्यतः कमीत कमी शेळी हा एक काटाळ प्राणी, म्हणजे शेळीला खूप प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचा चारा खायला लागतो. ती एकच झाडपाला वगैरे असेल, कोणता चारा असेल, त्यामध्ये मुख्यतः एक तर आपला ओल्या चाऱ्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यामध्ये जो 2 मोस्ट इम्पॉर्टंट चारे ओल्या चाऱ्यामध्ये प्रत्येक शेळीपालनाकडे असावा. एक मेथी घास, दुसरा दशरथ घास. मेथी घास, दशरथ घास. त्यानंतर आपला झाडपाल्यामध्ये येतात तुमचे सुबाबळ, तुती, हादगा. हे सुबाबळ, तुती, हादगा, दशरथ घास आणि मेथी घास. बाकी काही जर नाही झालं तर मिनिमम 5 चाऱ्यांची तरी लागवड करा. त्यानंतर नेपियरमध्ये जर सांगायचं म्हणलं तर शेळीसाठी जे माझ्याकडे जो एक्सपिरियन्स आहे, मी स्वतः लागवड केलेली स्मार्ट नेपियर, इंडोनेशिया स्मार्ट नेपियर, याची एक लागवड करावी. त्यानंतर एक सुपर नेपियर असतं, त्याची पण लागवड करू शकता. एक तुमचा रेड नेपियर असतो, तो हाफ रेड नेपियर असतो, ऑस्ट्रेलियन फुल रेड नेपियर असतो, त्याची पण लागवड तुम्ही करू शकता असे. आणि त्यानंतर तुमचे नेपियरमध्ये खूप सारे प्रकार आहे. त्यानंतर तुमचा मार्वेल पण असू शकते. एक नेपियर कमीत कमी 2-2 गुंठे लागवड करावं. मेथी घास 2 गुंठे, दशरथ घास 2 गुंठे. आणि त्यानंतर तुमचं सुबाबळ शिवरी कोणी ज्याच्याकडे जशी शेतीची उपलब्धता आहे त्याप्रमाणे करू शकता. तुम्ही सुबाबळ, हादगा हे तर बांधाच्या कडीला वगैरे कुठं पण लावू शकता. तुमचं जसं तुम्ही शेळीपालनच्या शेड शेजारी पण लावू शकता. तर अशा प्रकारे मी जे चारे सांगितलेले, सुक्या चाऱ्यामध्ये 3 ते 4 चारे, सुक्या चाऱ्यामध्ये कडबा, तुमच्यानंतर 3 प्रकारचे भुस्सा, आणि ओल्या चाऱ्यामध्ये याचे 5-6 चारे. ओल्या चाऱ्यामध्ये प्रत्येक शेळीपालकांनी मिनिमम 5 तरी ओल्या चाऱ्यांची लागवड करावी. की अशा प्रकारे मी तुम्हाला जे चारा नियोजनाचं सांगितलेलं आहे की यानंतर जो आपला व्हिडिओ राहील तो किती शेळ्यांना, मिनिमम 10 शेळ्यांना किती चारा लागवड करावी, 20 शेळ्यांना किती लागवड करावी आणि 50 शेळ्यांना किती लागवड करावी, याचे आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. धन्यवाद.